मंत्रालयामधील नगरविकास खाते व सार्वजनिक बांधकाम विभाग आणि प्रधान सचिव, महालेखाकार, लेखा परीक्षा विभाग 2, मुंबई केंद्र सरकार ऑडिट व सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव हर्षदीप कांबळे यांची भेट तात्काळ अहवाल मागून संबंधितांवर कायदेशीर गुन्हे दाखल आणि निलंबित करणार असे आश्वासन नगरविकास खाते, सार्वजनिक बांधकाम विभाग व सामाजिक न्याय विभाग यांनी दिले आहे व अनुसूचित जाती जमाती आयोगाचे अध्यक्ष धर्मपाल मेश्राम यांची भेट व लेखी पत्र देण्यात आले। अध्यक्षांच्या आदेशानुसार तारीख घेऊन सुनावणी लावणार असे पत्रामध्ये नमूद केले आहे। कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार करणाऱ्या महापालिकेचे आयुक्त, अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त, नगर अभियंता, सहाय्यक अभियंता, उपअभियंता, सार्वजनिक आरोग्य अभियंता, सहाय्यक अभियंता, उपअभियंता, संबंधित महानगरपालिकेचे अधिकारी आणि जवळपास 100 ठेकेदार आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता, उपअभियंता, शाखा अभियंता यांना निलंबित करण्यात यावे व संबंधित ठेकेदार यांना ब्लॅकलिस्ट करण्यात यावे अशी पहिली मागणी आहे। याविषयी मुंबई आझाद मैदान येथे आंदोलनाचा 15वा दिवस आहे। जोपर्यंत कारवाई केली जाणार नाही तोपर्यंत आझाद मैदान सोडणार नाही असा इशारा आंदोलनकर्ते, सामाजिक कार्यकर्ते विश्वभूषण कांबळे व आरबी दयावान संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे। सोलापूर शहरातील सुप्रसिद्ध हॉस्पिटल म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मागील अनेक वर्षापासून सेवा बजावत आहे। 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस, मॉडर्न टेक्नॉलॉजी, अनुभवी डॉक्टर्स तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधांनी सुसज्ज स्त्रीरोग प्रसूती विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, मेडिकल विभाग आणि इतर एकमेव नाव म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल। पत्ता गणेशपेठ शॉपिंग सेंटर, मंगळवार बाजार, सोलापूर। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।